तो कांदा झाला मरून कलरचा. आता त्याच्यात टोमॅटो टाकलाय. टोमॅटोची आता परत 5-10-15 मिनटं. त्याच्यानंतर त्याच्यात येणार आहे दही. दूर जातोय अजून थोडा टोमॅटो घातलेला आहे. तो थोडा टोमॅटो मऊसूत व्हायला पाहिजे. मऊ झाला की तो व्यवस्थित मॅश होतो त्याच्यात. थोडा बाकी राहिलाय अजून मऊसूत व्हायला. वाटतं आपल्याला बिर्याणी मस्त लागते, बिर्याणी छान लागते, पण त्यामागे खूप मेहनत आहे. अर्थात काही गोष्टी आहे, मेहनतीशिवाय फळ नाहीच आहे, तसंच आहे ते. थोडा ओलसर पण आहे ते. तर थोडं टोमॅटोचं ना पाणी थोडं राहिलं, ते जरा सुकायला पाहिजे. ॲब्झॉर्ब जरा झालं ना व्यवस्थित होईल. झालं थोडं आता होत आलं. फक्त 5 मिनटं, 2-3 मिनटं, 5 मिनटं पण नाही, 2-3 मिनटात आता हे होणार. टोमॅटो लागू शकतो, लागणार नाही याची काळजी घ्यायची, तर सगळ्याची वाट लागू शकते. तुम्ही बघू शकता मगाशी थोडाफार कच्चा किती टोमॅटो होता. आता तो व्यवस्थित मॅश झाला आहे. मिरची कांद्याच्या ह्याच्यात तो ॲब्झॉर्ब झाला आहे मस्तपैकी. आता त्याच्यात जाणार आहे पेस्ट. आता त्याच्यात पेस्ट घातलेली आहे. मोठा पॅकेट नव्हतं ते, दोनच आणलं. आता ह्याच्यात आमचा सिक्रेट मसाला, आमचा सिक्रेट मसाला आहे. त्याच्यामुळे आमच्या बिर्याणीला काहीची वेगळीच टेस्ट येते. तुम्ही नक्कीच ऑर्डर आम्हाला देऊन बघा आणि मग सांगा. आता ह्याच्यात गेली आहे कोथिंबीर. आता ह्याच्यात जाणार आहे दही. दहीची दाटसर जी ग्रेव्ही आहे ना, ती दह्यामुळे जी बनते. पण तो आमचा सिक्रेट मसाला आहे ना, तो मी नाही सांगू शकत. बाकी तुमच्या परीने तुम्ही अशी बनवू शकता. अशी छानशी ग्रेव्ही आमची तयार झालेली आहे. ही अजून 5 मिनटं व्हायला पाहिजे. पूर्णपणे ती ड्राय होणार. पूर्णपणे ती ड्राय झाल्याच्या नंतर मग त्याला तेल सुटणार कडेकडेने, साईडने. खूप मेहनत आहे याला. आणि चुलीवर आम्ही जे बनवतो ना, त्याचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा खूप वेगळा आहे. चुलीवरचं सगळंच जेवण तसं म्हणा टेस्टीच असतं, पण ही जी बिर्याणी आहे ना, जी ग्रेव्ही बनते चुलीवर, ती खूप भारी. आणि ह्यात दही वगैरे टाकलेलं आहे, ते साईडने असं तेल सुटत जाणार, ड्राय होणारी. त्याच्यानंतर त्याच्यात आम्ही चिकन टाकणार.
ग्रेव्ही थोडीफार सुकत आली ना की त्याच्यात परत एकदा कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने टेस्ट खूप भारी येते, मस्त लागते. कोथिंबीर बिर्याणीला खूप खूप लागते. भरपूर प्रमाणात कोथिंबीर हवी, तर तुम्ही व्यवस्थित घालू शकता. आता त्याच्यात गेला आहे चिकन, मॅरिनेट करून ठेवलेलं आम्ही सकाळी. एकदम लहान साईज नाही. बिर्याणीचे पीस थोडे आम्ही मोठे ठेवले. काही जणांना मोठे पीस लागतात, काही जणांना छोटे पीस लागतात. पण शक्यतो बिर्याणीमध्ये मोठे पीस असले ना तर बरं. छोटे पीस असले की काय होतं, ते सगळं त्याच्यात शिजून जातं. आणि आम्ही जी बिर्याणी करतो ना त्याच्यात जास्त प्रमाणात ग्रेव्ही असते, त्याच्यामुळे त्या बिर्याणीसोबत रस्सा किंवा सोलकढी याची अजिबात आवश्यकता नाही. पण काही जणांना ते लागतं. पण आता आम्ही ह्या बिर्याणीसोबत आम्ही कोकम कढी देणार आहोत त्यांना. शक्यतो आमच्या बिर्याणी सोबत काहीच नाही लागत, कारण ग्रेव्ही खूप प्रमाणात असते आमच्या बिर्याणीमध्ये. त्याच्यामुळे असं पण नाही की सुकी बिर्याणी होते, असं ग्रेव्ही बऱ्यापैकी असते बिर्याणीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही अशीच बिर्याणीसोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही कढी किंवा रस्सा बनवू शकता. नमस्कार हर्ष. नमस्कार बबली. नमस्कार. काय करते तू? काय करते? चिकट कामचं चालू आहे. तू काय करतोयस रे? तू काय करतोयस? आज रविवार, कंटाळा आला ना? आता ऑलमोस्ट होत आली आहे. थोडी आता ड्राय व्हायची बाकी झाली आहे. नंतर मग आम्ही थर लावणार. थर म्हणजे दहीहंडीचे थर नाही. नाही तर तुम्ही म्हणाल थर कसले लावता. थोडी आता ड्राय व्हायला हवी ती ग्रेव्ही. त्याच्यानंतर मग आम्ही जो राईस बनवला आहे त्याच्यावर थर लावणार. मी तुम्हाला दाखवते आम्ही कसं थर लावतो ते. आता हे चिकन झालेलं आहे. आता आम्ही थर लावायला घेतो आहे, म्हणजे दम मारायला ठेवणार आहोत. आता तळलेला कांदा टाकला याच्यात, वरून थोडीशी कोथिंबीर. हा आला राईस वरती. हा जाड थर काढून घेतला आम्ही राईसचा. ही परत त्याच्यात कोथिंबीर, परत वरून थोडासा कांदा. परत त्याच्यावरती सगळा राईस. हा कलर काजू आणवर, वरून काजूचे गर. लाल कलर केलाच नाही. ही दम मारायला ठेवलेली आहे. 5 मिनिटं झाली काय ते लोक येणार आणि घेऊन जाणार. असेच जर तुम्हाला नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.